काय मोठा स्टॉक भेटला, स्टॉक सगळ्यांनी जमा केला बघा कसा चेंज झालाय. अख्ख्या बाटल्या त्याच्यात माइमिंग है शब्द. लाइक करो, सब्सक्राइब करो. अगर नहीं कुछ करना कर सकते, जिंदगी में कुछ करना है तो शेयर करो. सो हॅलो गाईस, तर आज चालू गिरगाव चौपाटीला. तर काल गणपती विसर्जन झाले 10 दिवसाचे. तर आज सगळे तिथे पडलेच असेल गणपती, असे वाहून आले असेल लाटांसोबत. तिथे आमचा कॉलेज सोडून आम्ही साफसफाई करणार आहे. तर हा ब्लॉग खूप मस्त होणार आहे, तर हा पूर्ण बघा. तर चला. तर गाईस आलोय ते स्टेशनला. इथून 15 मिनिटाचे वॉकिंग डिस्टन्स आहे फक्त बीच. ते जाऊ, आम्हाला झालं लेट थोडा. तर बघू आता इथे कसं आहे. आणि की अजून आमच्या सोबत ते पण आले नाही. मी आणि 2-4 मुले ते चाललो आता जरा. तर चला. तर गाईस विसर्जन गर्दी तर बघा बाबा. विसर्जन संपला तरी पण गर्दी बघा. हे सुसाट. अजून ब्रिजवर पोहोचलोच नाही, क्रॉसिंगच नाही भेटत आम्हाला. बीच आहे त्या साईडला. गर्दी डेंजर झाली ना. तिथे आपल्याला करायला भेटेल की नाही तो मोठा प्रश्न आहे आता. तर चला बघूया. पोहोचलोय, भरपूर शोधलं, भरपूर म्हणजे भरपूर. आता जस्ट पोहोचलो आणि आले म्हणजे मुलं तर आले दिसतंय. आम्हीच फक्त लेट आहे. तर तिथे जाऊन जरा खाऊ, जरा बोलणे खाऊ आणि काम सुरू करू. कबूतर बघा, टाइमपास वगैरे आलाय. नंतर घालू आणि कामाला सुरुवात करू. चला. आईस तयार आहे, तयार. ग्रेट गणेशा कचरावाला बनवलाय. यांची गोडणी भरली पण आम्ही निघालोच नाही अजून. ते चालू झाले मुलं अर्धे. ग्लव्स वगैरे घातले, मोबाईल चालू करायला जमतच नाही. जाम कष्ट आहे ना, जाम कष्ट. तर चला. कधी घरी का कचरा उचलला नाही, पण आज इथे समुद्र साफ करू. चला. काय मोठा स्टॉक भेटला, स्टॉक सगळ्यांनी जमा केला. मोठा स्टॉक आता वेगळ्या रेटने जाईल. हा याच्यावर जाणार नाही. आमचा हा वेगळा आहे, पण हा वेगळ्या रेटने जाईल. दिस इज बिझनेस. आणि ते गणपती सगळे विसर्जन होत आहे. मस्त फीलच वेगळा आहे. बघा कसा चेंज झालाय. मैकडॉनल्ड है. अख्ख्या बाटल्या त्याच्यात दुकान पे आपको उपलब्ध मिलेगा, हर दुकान पे. हर दुकान पे उपलब्ध मिलेगा. रात 10 बजे. ये वाला ये रॉयल स्टेज है. ये पीने के बाद आप सब बोला कुठली ब्रँड पाहिजे, सगळे अवेलेबल. बाहर हो जाओगे. देखो ये बंदे को देखो और सीखो, पीना चाहिए बराबर. देखा आपने लापरवाही का नतीजा है. ऐसे ही पोलियो की खुराक न लेने से पोलियो आपके बच्चे को पकड़ सकता है. धूप में सोया मस्त. धूप का असर नहीं. पावर है, पावर. ओल्ड मोंग. इसको पीने के बाद आदमी सब कुछ अपना गवा देगा. आप पी सकते हो, आप पहले उड़ गया ना गलती से. बहुत मारेगा. मत करना यार. वो बहुत मारेगा उड़ गया गलती से. लेकिन गर्दन काय सगळे बॉटल वगैरे उचलला. त्याची पावर संपली वाटतं. उठला.
कशी पावर संपली ना साईडला, तो बॉटली उचलल्या ना म्हणून पावर संपली जरा, तो उठला आणि हे सगळे आता उचलताय मस्त. तरी भरपूर साफ केलं, भरपूर घाण होते, भरपूर साफ केलं. आमचे जोडीदार ज्यांनी काम नाही केलं तर आणखी आणतोय हो. पण पाठीतच टाकतो त्याचा अर्थ बेकार आहे, बेकार. सगळे चालले आता, भरल्या सगळ्यांच्या गोण्या, जास्ती करून भरल्या. चल आम्ही पण चाललो. मायमिंग आहे आई शपथ. एक्टिंग है। हम दोनों ने एक ही किताब पढ़ी थी, मगर ये सबक तूने कहाँ से पढ़ लिया मेरे भाई? एकदम मॉन्टाज पाहिजे आपल्याला करके अच्छे से डालना. मेरा को स्टार बनाओ ना. आपका चेहरा ही नहीं आ रहा है पर नहीं आ रहा है. उल्टे साइड अगुनिया तुम जान है. ऐसा डायलॉग होगा. आई शपथ. Don't wanna sleep in, cause I got something to prove. I gotta take what I hate and finally make a move. I think of you and all the shit you don't do. Well, I'ma make hella sure that I don't become you. I have no regrets, yeah, I'll tie up my chest. I'll never forget what it's like to be in debt. Been stabbed in the back bed, I'll show you what happens. Pass me the mic and I'll show you with action. I feel this pain, you already. उद्या वापस घेऊन जातील. ते अजून पण चालू आहे, विसर्जन चालू आहे. ऊन भरपूर आहे, वरती सगळं दिसतं, खाली गणपती दिसतच नाही. यो पोटला इथे बघा, शक्तिमान आणि आमचा पार्टनर. आम्ही जमा केलीये. दाखव पुढे घे, लपवतो कशाला. आणि फक्त टाइमपासला इथे मी कामं करतोय, ते इन्स्ट्रक्शन देत आहे. तो एकटाच विचारा काम करतोय. आपणच घरी काम करणार आहे ना. तो बघ ना, तो एकटाच विचारा काम करतोय. नुसतं फिरतंय नुसते. माल मसाला किती जमा केला, अख्खा बीस साफ केले ना पूर्ण चकाचक. तिथे पण जमा केले अर्ध्या लोकांनी, पण तो आता वापस उचलायला लागेल. तिथे जमा करायचा नव्हता आणि ते आम्ही जमा केलंय. आमचा ऍक्टर भारी ऍक्टिंग केली ना हिने. काय ऍक्टर. हाँ बोलिए ना. लाइक करो, सब्सक्राइब करो. लाइक करो, सब्सक्राइब करो. अगर नहीं कुछ करना कर सकते, जिंदगी में कुछ करना है तो शेयर करो. ओके. आता कचरा बघा भरपूर जमा केलाय ना, दमलो. आता गणपती विसर्जन चालूच आहे. अजून करायचं वाटतं, त्या साईडला जायचं आता. ही साईड टाकी चकाचकच केली आम्ही. चला जमा बघ किती केलाय, अख्खा बीस साफ केलाय सगळ्यांनी. आणि आता अजून चालले त्या साईडचं साफ करायला. आम्ही तर आता आराम करणार. सांग बर, दमलो आता. ते सगळे फोटो जमा केले आणि फुल फुल अख्खं स्वच्छ. किती गाणं माहितीये, अख्खं स्वच्छ केलं. आणि आता इथे जरा चालली मेहनत, लास्टला आलाय. फक्त गोण्या खाली करायला आला, आम्ही भरायला आलो होतो. जाम बरं वाटतंय. 9 वाजले, 9 वाजता मी घरात झोपेतून उठतो, पण आज इथे गणपती बघतोय. जाम बरं वाटलंय. तर जो आहे त्या गणपती बघा, इको फ्रेंडली गणपती होता. आणि सगळे गणपती हळूहळू बाहेर येते आता, काही भरपूर आतमध्ये होते. तरी रात्रीपर्यंत सगळे गणपती किनाऱ्यावर लागतील. सगळे गणपती आहे. सगळे मुंबईचे गणपती इथे आहेत, पण हा गणपती बघा. सगळं झालं सेग्रिगेशनला पीएमसी मध्ये, आणि ते हँडल करताय मॅम पूर्ण. अजून मुलं लागलेच कामाला. ओके, पूर्ण झाले सेग्रिगेशनला. एव्हरी इयर आम्ही करतो. आता फाउंडेशन आमचं आता ऑलमोस्ट सुरू झाले. आता 3 महिन्यात माझं रजिस्ट्रेशन कम्प्लीट होईल प्रोसेस. एकदा रजिस्ट्रेशन प्रोसेस झाली की आम्ही मग फुल फ्लो मध्ये आहोत. तुमचं निश काय एन्व्हायरमेंट रिलेटेड आहेत जेवढे पण आहेत. ब्लड डोनेशन कॅम्प आहे, त्याच्यावर अवेअरनेस आहेत. तर रोड सेफ्टी आलं, वुमन एम्पॉवरमेंट, जेवढे पण सोशल रिलेटेड ऍक्टिव्हिटीज सगळे
जेवढा आय थिंक तो एक दादा आहे तिकडे, त्याच्याशी आमचा 2022ला कॉन्टॅक्ट झाला होता, पण मध्ये आमचा जरा मिसकम्युनिकेशन झालं, कॉन्टॅक्ट नाही झाला. मग आज परत भेटलो त्याला, त्याशी झालं. माय फ्रेंड गणेश. ते नाव काय? हो, म्हणजे आम्ही या टायमा म्हणजे NSS मध्ये सेकंड इयर मध्ये आहोत. मग आम्ही इथं फर्स्ट टाइम आलो या टायमाला. खूप भारी वाटलं. म्हणजे एक असं वाटलं की म्हणजे कचरा साफ असं क्लीननेस आपण करायला लावले, चांगली गोष्ट की माणसं येतात चपला घाण करतात. म्हणजे आम्ही एक काहीतरी चांगलं सगळ्यांपेक्षा वेगळं करतोय. आमच्या NSSचं ग्रुप आहे सगळ्यामध्ये काहीतरी वेगळं करतोय, असं जरा खूप चांगलं वाटलं की काहीतरी आपण येतोय, घाण म्हणजे आहे ती घाण बाजूला टाकतोय, थोडंफार आपला पण सहभाग लागतोय आपल्याला, तेव्हा जरा भारी वाटतंय. आज तुम्ही काय हेच की जरा हे बाहेर फालतू कुठे कचरा नाही करायचा, माणसांनी कचरा नाही केला पाहिजे, म्हणजे क्लीन ठेवलं पाहिजे. म्हणजे आता आपल्या चपला आता काय म्हणजे एक वेळेस घालूनच नाही आला, आपण विसर्जनला येतो तर एक काम करायला आपण चपलाच घालून नाही यायला पाहिजे, का की आपल्या चपला इथं पडतात, काय आपल्या ज्वेलरी असते, काय असते, आपले पैसे ते म्हणजे घेऊनच नाही यायला पाहिजे. हो नक्कीच, की आम्ही सुद्धा आलो तर म्हणजे चपला नाही जास्त काही म्हणजे घाण करणार नाही, काय खाणार तर मग आम्ही काय टाकणार नाही, काय आता एका थैलीमध्ये टाकू, सर्व प्लास्टिक अवॉइड करणार. तुम्हाला काय वाटतं हे आपण केले त्याचं लॉंग टर्मचं काय बेनिफिट? लॉंग टर्म याचा बेनिफिट की आपण जो कचरा हा बाहेर काढतोय, हा बाहेर न काढता आपलं जे समुद्र आहे त्याच्यामध्ये खूप घाण होणार, म्हणजे जी पुढची पिढी येणार मग त्याला ते खूप खराब होणार पाणी. त्याच्यापेक्षा आपण जे आता हळूहळू आत्ताच आपण थोडा सुरुवात केली, थोडा कचरा बाहेर काढायला, तर थोडाफार पाणी पण चांगला राहील आणि देश पण जरा चांगले वाढत राहील. आपल्याला अजून लोक पण इथे तर मित्रांनो तिथे बघा लालबागचा राजा विसर्जन होतोय, सगळ्या जेवढ्या पण बोटी होत्या इथे सगळे तिथे गेल्या लालबागच्या राजाला. तिथे तुम्हाला दिसत असेल तिथे थोडस जातोय असा. लालबागच्या राजा दर्शन नाही झालं पण इथे मस्त दर्शन झालं. इथे इको फ्रेंडली गणपती आहे, सगळे गणपती आता बाहेर येत आहे हळूहळू. हे गणपती खूप लांब आहे, खूप गुलाल विकेल उडवत बघा. आम्ही गणपती पण केला प्लस बीच पण पूर्ण साफ केला पूर्ण. आता सेग्रिगेशन वाले आले ते घेऊन जातं सगळं. आता फीलच वेगळं आहे, फुल गुलाल वगैरे उडवत आहे, बिघडवायची कामात आली आहे. ते काय तुझं नाव काय? गोट्या. तर गाईस सगळं झालं, तर सगळं साफसफाई वगैरे झाली, आता आराम करते आराम. हो हेनी ना मिस तो हेनी असतो आत हेनी तर काही कामच केला नुसते बसूनच आहे. हा विसर्जनावरून आलाय. याला लालबागला फोन करायचा दर्शन पाहिजे असेल तर. लालबागच्या राजाचा विजय असो, 22 उडवाले की हाकल येतो, पण हाकल लागेल ना. गाईज आता सगळं साफसफाई वगैरे झाली, फोटो वगैरे काढून झाले, आता काहीतरी खायला जाऊ आणि घरी जाऊ, मस्त झोपू. सकाळी 5 वाजता उठून आलोय इथे साफसफाई करायला. विसर्जन करून आलं, महत्वाचं आहे. विसर्जन करून आलोय आणि गणपती अजून रस्त्याचे मागे सगळे त्या जवळजवळ पुढे. ब्लॉग पूर्ण बघा, पूर्ण अजून आहे, अजून काहीतरी खायला जाऊ, नंतर ब्लॉग एंड करू. पूर्ण बघा, मध्ये स्किप करू नका. चला सबस्क्राईब करा, मेन आहे सबस्क्राईब, लाईक करा, शेअर करा. चला तू काय बोल. अरे आपल्या भावाचा गोरेल असं गोरेल. आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक बटन दाबा आणि काय बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे तुम्हाला याचे नवीन घंटा लावा. घंटा दाबा. तर गायचं आम्ही खाल्लं वगैरे, तर ह्यो चालला मला सोडून. वापस कधी भेटू नको, चुकून पण भेटू नको. चुकून पण दिसला तर अनओळखी सारखा कर. वापस कधी भेटू नको. नाही आता तू ढूंढ. हे चल बाय, सरळ जा. नाही माझी टनबिन मार जरा. पोस्टवर मेसेज करा. कबूतर कबूतर पाठव. कबूतर गाईस ब्लॉग इथे संपवतो. लाईक शेअर आणि सबस्क्राईब गाईज. अरे आल्या. हॅलो गाईज, थोडं मी माझ्या त्यामुळे जरा फोटो जानेवाले किती
त्यामुळे अरे वा. YouTube पे अरे वा भाई भाई इकडे. सो गाईज आपल्या पुण्याच्या चॅनलला सबस्क्राईब नाव माहित नाही आजच भेटलाय बाबा आपल्याला पण माणूस खूप चांगला आहे पुलिओ खूप चांगला आहे त्यामुळे त्या चॅनलला सबस्क्राईब करा येस आणि लाईक बटन लाईक येस मला गावाला यायचं आम्ही गावी सोडतोय आणि ह्यानी मला एक चांगला फॅक्ट सांगितला आज की डोंबिवलीला पण 5 ट्रेन थांबते. आज बाकी आम्ही खूप मजा केली मजा आली आणि बाकी आम्ही आता ह्याला कचरा उचलला नाही मी आज उचलले बाटल्या उचलल्या पप्पा बघितले जाम मारतील मला Thanks for watching.